एखादा डॉक्टर असला की त्याला काय वाटतं की एखाद्याच्या घरात कोणतरी आजारी पडू दे म्हणजे तो पेशंट माझ्याकडे येईल, माझा धंदा होणार. एखादा वकील असला तर त्या वकिलाला काय वाटतं की कोणाचं तरी भांडण होऊ दे, दोघांचा भांडण झाला की माझ्याकडे केस येणार आणि माझा धंदा होणार. फक्त एक साऊंडवाला असा माणूस असतो की तो काय विचार करतो की कोणाच्या तरी घरी शुभ कार्य होत त्या ठिकाणी माझा स्पीकर लागू दे म्हणून एकदा जोरदार टाळ्या. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी साऊंड सर्व्हिस, त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्मान्य बुवासी सीताराम मिस्त्री या ठिकाणी बसले. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य प्रमोद शिंदे बुवा देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य धर्मेंद्र बुवड बुवा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य संजयजी माटेल बुवा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परेश माटेल बुवा देखील, त्याचप्रमाणे उदय मिस्त्री, आमचे सुजित शिगवण बुवा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खास देवरू करून आलेले आमचे गणेशजी मिस्त्री या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे अनेक नामवंत, आपला कोकण म्हटल्यानंतर भजन, कीर्तन, दशावतार, नमन आणि शक्तितुर अशा अनेक लोककला आपल्या कोकणात जपल्या जातात. त्या सर्व लोककलेतून आलेल्या सर्वांच्या कलाकारांच्या चरणाशी या ठिकाणी नतमस्तक होतोय. या ठिकाणी ज्या कामासाठी आम्हाला बोलवलं ते भगवंताचं नामस्मरण आणि नामस्मरणाबरोबर समाज प्रबोधन आणि मनोरंजन हे करण्याची आज जबाबदारी आम्हा दोन्ही बुवांवरती आहे. यांच्यावरती जबाबदारी नाही आहे, तो वेगळं माणूस आहे. चालेल, भजनाची सुरुवात. जरा तबला कमी करा, आज पहिल्यांदाच हे तबला कमी करू सांगतो. म्हणजे आज पहिलंच वाचतो असं बघितलंय की आवाज थोडी कमी करा. भजनाची सुरुवात भजनीय रूपाने करूया. नक्कीच तुम्ही उगाच त्यांना चालवा नको, तुम्ही शांत राहा. नक्कीच चांगली मनोरंजन आम्हा दोन्ही मुलांकडे होणार आणि एकमेकाला काय कसं गालबोट आम्ही लावणार नाही, कारण स्थानाला बुवा महत्व. आज बड्डे आमच्या साहेबांचं, उगाच काहीतरी करशाल तर लक्षात ठेवा. चला, भजनाची सुरुवात भजनीय रूपाने करूया. नको राहू दे, राहू दे. काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? हल हल. चला.
कारवीर सुमित वेताळे यांच्याकडून खास भेटीसाठी हे 500 रुपयाचा वर्ष केला. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम आणि धन्यवाद. रंगदेवता आणि येथील स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील राजापूर ओणी पाचल या गावी या ठिकाणी आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि या रत्नागिरी नव्हे तर सिंधुदुर्ग अख्ख्या महाराष्ट्राची आणबाण शान असे असणारे आमचे सन्माननीय किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला आणि त्यानिमित्त आम्हा 2 बुवांची निवड केली. त्यामध्ये मी स्वतः साई प्रासादिक भजन मंडळ कोंडूस कडेवटार तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मला या ठिकाणी पक्वा साथ करतायत. ते माझे बंधू सन्मान्य वैभव पांचाळ आणि या ठिकाणी मला तबला साथ करतायत. ते सुप्रसिद्ध तबला वादक प्रदीपजी साठले आणि त्याचप्रमाणे माझी सर्व कोरस मंडळी. त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आज प्रतिस्पर्धी म्हणून जे बुवा लाभले ते सन्माननीय श्री लिंगरावनाथ प्रासादिक भजन मंडळ पोखरण तालुका कुडाळ बुवा श्री समीर कदम हे बुवांना या ठिकाणी पक्वा साथ करतात. आमचे परम मित्र सन्माननीय ओमकार दुखंडे आणि बुवांना तबला साथ करतात. ते सुप्रसिद्ध तबला वादक आमचे मित्र हवेश लाड आणि बुवांची सर्व कोरस मंडळी त्यांचा देखील आभार मानतोय. आम्हा 2 बुवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची सुसंधी आयोजक म्हणजे या विभागाचे विभाग प्रमुख आणि आमचे परम मित्र आमचे एकदम जवळचे स्नेही सन्माननीय मनीषजी लिंगायत साहेब एका जोरदार टाळ्या आमच्या मनीष साहेबांसाठी वाजवा. आमचे अगदी मी जेव्हा भजन शिकलो नव्हतो भजन शिकलो नव्हतो तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात आणि त्यांच्यावर भजन करतो. मी त्यांच्या घरी सुद्धा गेलो. एकदा जोरदार टाळ्या आमच्या साहेबांसाठी वाजवा कारण एवढा मोठा कार्यक्रम वाढदिवसाचा मंडप सोपं काम नाही. बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये उपतालुका प्रमुख सन्मान्य जानस्कर गुरुजी, पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर, उपसभापती सन्मान्य आवया परटकर, त्याचप्रमाणे सुमित वेताळे, नवनीत मोनिये आणि आमचे मनोज साहेब आहेत त्यांचे देखील आभार मानतोय. यांचे आभार मानतोय. त्याचप्रमाणे अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील चरणाची नतमस्तक होतोय. आज ज्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस दिले ते आमचे साऊंडवाले त्यांचे देखील आभार मानतोय. त्याचप्रमाणे येथे जमलेले तमाम रसिक मायबाप यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करतोय. माझी ग्रामदेवता आई तुमच्या चरणी नतमस्तक होतोय. माझे गुरुवर्य कोकण रत्न संतोष शिरसेकर बुवा यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. जगदाचा आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करतोय. भजनातील पंचरत्ने ज्यांनी भजन कसं करावं आम्हाला शिकवलं ते कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, संगीत रत्न विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, वामन खोटकर बुवा, काशीराम परब बुवा, जयराम घाडीगापर बुवा या सर्व पंचरत्नांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. धर्म कसा जपला पाहिजे हे ज्याने आम्हाला शिकवलं ते आमचे शंभूराजे त्यांना मनाचा मुजरा करतोय. आणि परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करून या ठिकाणी हरिनामाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. पेटी कमी करा. पेटीला भरपूर शार्प झाले. शार्प थोडी
थोडीशी लेवल भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया, कारण भजन म्हटल्यानंतर भक्ती रसातून जैन माणसांसमोर केलेले नमन म्हणजे भजन. आम्ही बुवा लोक सगळीकडे जातो आणि सांगतो की भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजे भजन. होय ना बुवा? पण हल्ली कोण कोणात जपता भजनात? उडवायचं फक्त नाही. लफडी होईत मग नंतर. चला नक्कीच मजा येणार मंडळी, परंतु या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा एकदा जोरदार टाळा महिला वर्गासाठी वाजवा, कारण आपलं हे सरकार दमदार आहे. एक नंबर सिद्धे सरकार, आपलं सरकार दमदार आहे. कारण आता महिला वर्गात 1500 रुपये चालू केलेत तरी आपल्यात काय नाही. आपल्यात तीन इले आणि आपल्यात धन्यवाद. एकदा महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण महिला वर्ग सध्या भजनाला खूप कमी येतात. कारण विषय असा झाला की आम्ही बुवा लोक हल्ली आमच्या बोलण्याची पातळी एवढी खालावली की या भजनाला हल्ली महिला येत नाही. पण आम्ही 100% दोन्ही बुवा त्याचं भान राखणार आहे बुवा, 100% ना. येस, लय इंग्लिश बोलायला लागलं. चला भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. आज काय खरा नाही असं मला वाटतं, माझा पण आणि यांचा पण. कारण पब्लिक जरी गर्दी कमी असली तरी दर्दी असणं महत्वाचं आहे. एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी वाजवा, कारण मंडळी आपण ही जी टाळी वाजवतो ही ब्रह्मानंदी टाळी आहे आणि ही साक्षात पांडुरंगाच्या चरणाशी पोचते. कशी तर विचार करा. आपण एक विचार करा, आपला हात पकडला, आपल्या हाताला बोट आहेत 5, या बोटाला एकूण पेर 3, 1 2 3, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 14 आणि 14 28. आपण जेव्हा एकत्र करून वाजवत येतो ती 28 युगाची टाळी त्या पांडुरंगाच्या चरणाशी पोचते. म्हणून एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा. आणि दुसरा विषय म्हणजे थंडी लय वाढलेली आहे. टाळी वाजवलास तर थंडी जाणार, त्याच्यामुळे हे थंडीचे 2 फायदे आहेत. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. सुरुवातीला जास्त काय बोलणार नाही, कारण बोलण्यात जो माणूस लय पटाईचा तो दिसता फक्त एवढंच हो, त्याच्या दिसण्यावर अजिबात तुम्ही जाऊ नको. त्याच्या दिसण्यावर तुम्ही अजिबात जाऊ नको. तू भलो मोठो माणूस आहे.
सागा मदगा मदनीदा मदनीदा माझा भाव माझा भाव तुझे माझा भाव तुझे तुझे माझे तुझे माझे नयनी माझा भाव तुझे माझा भाव तुझे ज्याच्या कृपेचा मजला भझाला ज्याच्या कृपेचा मजला बजाला ज्याच्या कृपेचा मजला भझाला ज्याच्या कृपेचा मजला बजाला जन्मांतरीचा गुरुराज आला जन्मांतरीचा गुरुराज आला जन्मांतरीचा गुरुराज आला जन्मांतरीचा गुरुराज आला श्री दत्त ईसा मज बोध केला 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 विसरू कसा मी गुरुपादुकाना विसरू कसा मी गुरुपादुकाना 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 पुंडलीक वरदा
छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हर हर या ठिकाणी आमचे गुरुबंधू या ठिकाणी आमच्या भुवनचे शिष्य या ठिकाणी उपस्थित या बोया त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. या ठिकाणी भजनाला सुरुवात करूया. कारण गजर रुपावली गजर रुपावलीनंतर गजरातून नक्कीच मनोरंजन थोडक्यात स्वीट आणि कारण खूप आता जवळजवळ झोपाची वेळ झालेली आहे. जरा दूर घ्या. एवढं किती उतावळ झाला काय आज तोच विषय. आता माका आता भीती वाटत लागली आहे. आता काय बोलू तरी काय नाही. आवर्त घेतो. या ठिकाणी त्याचप्रमाणे संकेत मिस्त्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार मानतोय. भजन या ठिकाणी शंकर शंभू महादेवांचे या ठिकाणी भजन सादर करतोय. कारण विधाता पालनहार आणि संवार ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रत्येकाला प्रत्येकाची कामे वाटून दिलेली आहे. ब्रह्माने काय करायचं विष्णूने काय करायचं आणि शंकराने काय करायचं. परंतु शंभू महादेवी असे होते की सगळ्यात देवांचा देव भोळा म्हणजे कोणतरी शंकर. तर या ठिकाणी भजन या ठिकाणी सादर करतोय. बोलाय बुडमध्ये आहेत सध्या. आज लय भारी होणार आहे. सारे मरे सारे म पनि प म रे म प म नि प नि म प रे म प नि प म रे 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 नि रे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझा नमो स्वरूपा
शशिशेखरा करुणा करा शशिशेखरा करुणा करा शिवशंकरा
धन्यवाद धन्यवाद.